हे बघू शकता उतर स्किन टूल यूजर. खा तेरे माँ की कसम. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि इकडे बघू शकता आरो माझ्या मागे बसलेला आहे, कारण की याचा चहा आणि नाश्ता, चहा पाणी म्हणजे झालेला आहे. इकडे बघू शकता माझ्या मागे याचा पण झालेला आहे नाश्ता करून, फक्त उरलो मी. आणि इकडे बघू शकता आमच्या मॅडम पण आल्यात, त्यांचं तिकडे काम चालू आहे. मला दिलेला आहे गरमागरम चहा. आता बघू शकता चहा नाही दाखवला ना मी, इकडे बघू शकता, कारण की यांच्यासोबत जर थांबलं ना जरा काहीतरी वेगवेगळं असते. आता मी एकटा असल्यामुळे फक्त हेच आहे. तर चला चहा पिऊन घेऊया. काय झालं ते तर आम्ही बघितलं, मोबाईल आहे. काय झालं रे? त्याच्या वीडियो पर कमेंट आला कि भाई के पास गेम प्ले, लेकिन गेम प्ले में ना जो खेलने वाला दिखता है ना मूवमेंट, हां, वो नहीं है. अच्छा, म्हणजे खेळत नाही, हा पूर्ण खेळत नाही व्हिडिओ ना. हा, याच्याकडे हाय हेडबीट मारते, हां, पण फ्रीस्टाईल लोक काय करतात, इकडे तिकडे जातात ना, पळतात ना, याला ते नाही येत. फक्त हा उडवते आणि कपडे बदली करते. 16 लाईक का अशी झाली का? अरे मग त्याला ते पण आहे ना, 16 लाईक. मग 5 मिनिटांमध्ये 16 लाईक, मग 2 कमेंट, कपडे चेंज करते पण तरी व्ह्यूज येतात ना. 554 व्ह्यूज. आणि त्याच्या ते रिपोर्ट मारायला लागले त्याला. नाही, रिपोर्ट नाही एवढं मारायचा. ध्यान नाही द्यायचं. कमेंट करणारे करतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसते. 24 सबस्क्रायबर पण झाले 22. ते कमेंट करणाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं. सबस्क्रायबर ते ऑटोमॅटिक वाढतात. आता थोडं खेळायचं पण चालू कर ना तू. ठेवू आता? हा, म्हणजे ते जसा तो बोलला ना कमेंटच्या माध्यमातून. आता तेच ठेवू. हा, त्याला येतं, मी शिकवतो तरी पण नाही. येते मला. अभ्यास शिकवायचा ना त्याला. यूज नाही करत तो ते. त्याला अभ्यास पण शिकवायचा ना थोडासा. पप्पा सुट्ट्या आहे. हा, सुट्टे मी नाही व्हिडिओ करत. टाकतोय ना, एकदम मुवमेंट एकदम याला शिकवा लागेल गाईज एका कस्टम मध्ये. काय? मुवमेंट गोष्ट आहे तर माझ्या खिशात आहे. मुवमेंट्स म्हणजे काय? म्हणजे ग्राउंड मध्ये खेळायचं का? इथं दाखव थांब. स्टाईलिंग. मला ना याच्यात जाऊन दाखवतो काय असं. अच्छा, थांब. आहे. ओय. क्या हाणतो का? हे. अच्छा, इपो पॅन्ट काय करते हे? व्हिडिओ टाकणार हा. ना. असं जाते, बंदूक घेते. हा बार बार गोळ्या चेंज करते न बस. बस, हा तेच. हा? असं येते, अशा गोळ्या हाणते, खेळते, चांगलं खेळते. हा, पण ह्याला तशी ते मुवमेंट नाही येत. हे बघा असं, अच्छा, असं डिस्प्ले हे बघा असं. हा, कळालं. Movement नाही गेम आयडी बघू शकता. नाही, पण तसे जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आजपासून जरा. हे बघू शकता उतर स्किन टूल यूजर. कट कर दो. तर इकडे बघू शकता मित्रांनो, पीठ मळलेलं आहे छानपैकी. आणि इकडे बघू शकता आमच्या मॅडम लागल्यात तयारीमध्ये. पण आज आमच्या घरात काय बनतंय, चक्क सोयाबीन. बघू शकता, पहिलेच उकळून घेतलेलं आहे सोयाबीन. अरे अशा कशा खाली पडा लागले सोयाबीन? सोयाबीन भेळ बनवायची होती ना, पोट भरलं असतं का त्याने? त्याच्यासाठी, आपल्यासाठी नाही. त्याने खाल्ले ओढ. तर बघू शकता आज आपल्या घरामध्ये गरमागरम चपाती आणि गरमागरम सोयाबीन. आज सोयाबीनची भाजी बनणार आहे मित्रांनो. तर बऱ्याच दिवसानंतर आज आमच्या घरामध्ये सोयाबीनची भाजी बनते. तर डेली कसं म्हणजे डेली चपाती भाजी बनत नाही आमच्या. संध्याकाळच्या टायमाला, दिवसाच बनते जे काय ते संध्याकाळच्या टायमाला. तर हे 2 हॉटेल आहेत आमच्या खिडकीमधून दिसतात. एक आहे हॉटेल IBS हॉटेल, आणि हॉटेल हे काय मॅरेट आहे ना, हॉटेल मॅरेट. हे असे 2 हॉटेल आहेत आमच्या याच्यामधून दिसतात खिडकीमधून. आणि हा आहे तुरुब्याचा, हा जो रस्ता दिसतो तुम्हाला हायवे, हा आपला याचा रस्ता आहे. कशाचा? आपला ठाणे बेलापूर रोड. बघू शकता.
गाड्या जाताना दिसत असतील बघा तुम्हाला, तो ठाणे बेलापूर रोड आहे. तसं छान वातावरण झालेलं आहे मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला. आणि चंद्र पण बघू शकता तुम्ही. हे सोयाबीन मस्तपैकी पहिले बॉईल केलेले आहेत गरम पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर ते लवकर फुलतात म्हणून मी गरम पाण्यामध्ये याला फुलायला टाकलेले. नंतर ह्याच्यामध्ये मस्तपैकी थोडं हलकं फ्राय करून घेतले, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून याचा. आणि याला थोडेसे मोठे असल्यामुळे याला हलका हलका मी कट पण करून घेतलेला आहे. बघू शकता किती छान असं दिसतंय. आणि त्याच्यानंतर मी मसाल्याला घेतलं हलकंसं खोबरं, धने आणि लसण. आणि यामध्ये घेतला आहे मी टोमॅटो, एक पूर्ण टोमॅटो मी कट करून घेतला आणि थोडंसं कोथिंबीर. आता याला मस्तपैकी आपण ग्राइंडर करूया ग्रेव्हीसाठी आणि आपण ह्याची भाजी बनवूया. चला. छान अशी ग्रेव्ही झाली बघा. ही डायरेक्ट गरम करायला ठेवलं होतं ना तेल. अच्छा, म्हणजे तेल अगोदरच टाकलेलं होतं, फक्त आता ते मसाला बनवून डायरेक्ट टाकायचा. हळद बिळद टाक त्याच्यात. याला चांगलं फ्राय तर होऊ द्या. अच्छा, भाजून घ्यायचं का त्याला? मस्त त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहे याला छानपैकी. आणि मग सगळं ऍड करणार आहे. थोडस लाल तिखट मस्त. आणि त्याच्यानंतर मसाले, चिकन मसाला घालूया अर्धा चमचा. आणि त्याच्यानंतर घरचं लाल तिखट थोडस. मस्तपैकी बघ छान. याच्यात ऑलरेडी हळद टाकलेली आहे, पण थोडी हळद टाकायची थोडी. हे बघ. आता ना हे छानपैकी याला तेल सुटेल मसाल्याला परत. त्याच्यामध्ये आणखी तो आपण मॅगी मसाला आणि थोडं बटर. मॅगी मसाला? मॅगी मसाला का मॅगी मसाला? मॅगी मसाला. किती छान थिक अशी ग्रेव्ही झाली आहे मस्त. याच्यामध्ये मी थोडं पाणी ऍड केलं होतं मसाला असा छान मिक्स होण्यासाठी. मस्त आपली सोयाबीनची भाजी तयार. खूप छान लागते, तुम्ही अशी बनवून बघा. खूप मस्त असा फ्लेवर आलाय. तर बघा मित्रांनो, सोयाबीनची भाजी आता खाल्ल्यानंतरच माहीत पडेल नक्की झाली आहे तरी कशी. तोपर्यंत आपल्याला काय माहिती पडणार नाही, मस्त झाली. कारण की प्रत्येक बाईला तिच्या किचनमध्ये बनवलेली भाजी ही चांगलीच वाटते. आता ती खाल्ल्यानंतर माहिती पडते नक्की ती काय बनवले त्यांनी. खरंच खूप छान झाली. हलकंसं मीठ टाकूया. बघितलं, सकाळच्या डाळीला मीठ नव्हतं तरी आम्ही ॲडजस्टमेंट केली. बघितलं, खरं मीठ हे असं ऑप्शन आहे, कमी पडलं तर आपण टाकून खाऊ शकतो, जास्त झालं तर ठीक आहे. ऑप्शन नसतं ना. चला मित्रांनो, इकडे तर आता झाले, भाजी झालेली आहे इकडे. आता फक्त काय बाकी आहे इकडे मॅडमच्या गरमागरम चपात्या देणार. तर बघू शकता मित्रांनो, आता चपात्या बनतात एकदम गरमागरम. जास्त पीठ नाही आहे, थोडं फारच आहे. ऑलरेडी 2-3 चपात्या झालेल्या आहेत मॅडमच्या. जाम गरम होत असेल आहे ना किचनमध्ये? भरपूर गरम होते म्हणून एसीच्या समोर बसली. किचनमधून सुटल्याबरोबर आहे ना गरम होते. आतमध्ये खरंच किचनमध्ये जास्त गरम होते, कारण की जास्त वेळ गरम आतमध्ये उभं राहिलं ना पाठीला असा घाम सुटतो एकदम. फॅन फास्ट कर बघा. नाही, एसी चालू केला ना म्हणून ती स्लो केला थोडा फॅन, म्हणजे कसं चिल्ड होते सगळं. 5 मिनिटं चालू करा. अरे हो ना, आता एसी चालू आहे म्हणल्यानंतर थोडा वेळ तर लागेल थोडं थंड होण्यासाठी. काय एसी का ताबडतोब? जर एसी नसती तर मग? 3 वर पण नाही नसती तर मग काय केलं असतं? अरे गरीबी से आए हो तो गरीबों की तरह रहना सीखो. तर मग काय झालं? अरे मग सुकी प्लेट दे ना त्याला तो. जयू क्या बोल रहे हो गाइस?
तर आज मित्रांनो एकत्र नाही बसलो आम्ही कारण की उशीर जास्त झालेला आहे आणि म्हणून आरवला इकडे दिलं, तो त्याचं तिकडे घेऊन बसणार. भाजी कशी झाली? खूप छान, काय? खूप छान आहे. अच्छा, खूप छान झाली भाजी आहे ना. खरंच छान झाली. इकडे सोयाबीनची भाजी आणि गरमागरम चपात्या दिल्यात आपल्या मॅडमने आपल्याला आणि ते नंतर जेवणार आहेत. खरंच छान झालेलं आहे मित्रांनो. आजचा ब्लॉग थोडा शॉर्ट होता कारण की उशीरच तेवढा झाला होता. आत्ताही उशीर झालेला आहे पण तरी मी शूट करतोय उद्या अपलोड करण्यासाठी. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.